नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्णपणे अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील पूर्णपणे अभ्यासलेला आहे। हे दोन्ही टॉपिक तुम्हाला परीक्षेला 24 मार्काला विचारले जाणार आहेत, त्यामुळे ते खूप अतिशय महत्त्वाचे आहेत। तर या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता आपण अभ्यासत आहोत टॉपिक नंबर थर्ड ॲडमिशन ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आपण या टॉपिकची थेरी, बेसिक कन्सेप्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट, जर्नल एंट्रीज कशा होतात हे सगळं अभ्यासलेलं आहे। सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत। हे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर या व्हिडिओचे प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आज आपण एक्झाम्पल नंबर 5 अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 5 अभ्यासणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या एक्झाम्पल। आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट प्रॉब्लेम रीड करायचा, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची। तर चला रीड करूया। पहा, मिस्टर किशोर अँड मिस्टर लाल दोघ जण पार्टनर, थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल। मिस्टर किशोर अँड मिस्टर लाल वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3/4 अँड 1/4, म्हणजेच त्यांचा जो रेशो आहे तो ओल्ड रेशो आहे 3:1 आहे। आणि बॅलन्स शीट दिलेली तर गॅबिलिटी झाली, इथे लॅबिलिटी लिहावं लागेल आपल्याला। क्रेडिटर्स आपण लॅबिलिटी लिहिणार, रिझर्व कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आणि कॅपिटल हे देखील कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला। असेटला लँड अँड बिल्डिंग असेट, फर्निचर असेट, स्टॉक असेट, डेटर असेट, बिल्स रिसिवेबल असेट। कॅश ॲट बँकचा बॅलन्स आपण कॅश ॲट बँक अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आहोत। दे डिसाइडेड टू ऍडमिट, बघा आता त्यांनी काय सांगितलंय की कोणाला ऍड करायचं ठरवलं, राम ऑन 1 एप्रिल 2018, 1 एप्रिल 2018 त्यांनी रामला ऍड करायचं ठरवलं ऑन द फॉलोइंग टर्म्स। त्याच्यामध्ये ही शुड बी गिवन 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट। आता रामला ऍड करताना त्याला शेअर किती भेटणार आहे, प्रॉफिट मधला 1/5 म्हणजे 5 रुपये प्रॉफिट झाला तर एक हिस्सा त्याला भेटणार आहे। आणि फॉर दॅट ही ब्रॉट इन ₹60,000 ॲज अ कॅपिटल, 60,000 रुपये कॅपिटल आणलेले थ्रू आउट आरटीजीएस थ्रू आणले, म्हणजे याची एंट्री काय करावी लागलेली आपल्याला, बँक अकाउंट डेबिट, बँकेत पैसे येणार आहेत, बँक अकाउंट डेबिट टू कोण आहे नवीन पार्टनर, राम कॅपिटल, अशी जनरल एंट्री होईल। गुडविल शिल बी रेज, आता गुडविल रेज केलेले 60,000, आता इथं गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर ओल्ड पार्टनर्स अकाउंट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अशी एंट्री होईल। ओल्ड रेशो मध्ये ते पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार। अप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 20% लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। लँड अँड बिल्डिंगला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे। देन नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे ही फर्निचर अँड स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड 10%, लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। फर्निचर आणि स्टॉकला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल। Then next, the capital of all partners should be adjusted in their new profit sharing ratio. Capital न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ऍडजस्ट करायचंय आणि जे काही कमी जास्त असेल ते ऍडजस्ट करताना बँक थ्रू मागवायचे किंवा आले तर कॅश बँकेत पैसे घ्यायचे, गेले तर बँकेतनं पैसे द्यायचे, म्हणजे पैसे मागवले तर बँकमध्ये यायचे, द्यायचे असेल तर बँकेतनं द्यायचे, अशा पद्धतीने। तर सुरुवातीला आपण सॉल्व करायला सुरुवात करूया। फर्स्ट आपण आपल्या लॅबिलिटीज ट्रान्सफर करून घेऊ। फर्स्ट लिहूया क्रेडिटर्स आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला। चला आपण बॅलन्स शीट तयार केलेली, त्याच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स लिहूया। तत्पूर्वी खाली ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी काय विचारले बघा, जनरल एंट्रीज विचारल्यात। आपल्याला 5 द नेसेसरी जर्नल एंट्रीज करायच्यात अँड बॅलन्स शीट एक बनवायची, नवीन परिचय, म्हणजे सगळंच करावं लागणार आहे, लेजर पण आणि जनरल एंट्रीज पण। तर सुरू करू। फर्स्ट आपण क्रेडिटर्स दोन्ही सोबत पाहणार, लेजर पण आणि जनरल एंट्रीज पण। क्रेडिटर्स आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितात, आपण जाऊ बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि त्या ठिकाणी एक 4-5 ओळी जागा सोडून लिहूया क्रेडिटर्स। त्याची अमाऊंट लिहिणार ₹1,20,000, 1,20,000। क्रेडिटर्स झाल्यानंतर जनरल रिझर्व, आता हा जनरल रिझर्व जर वाटला तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला वाटतो। जनरल एंट्री जर केली तर आपण काय करूया, याची बघा 1
4/2018 रोजीची पहिली जनरल एंट्री असणार आहे. जनरल रिझर्व्ह इन शॉर्ट लिहितो, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनरची नावं लिहायची त्या ठिकाणी किशोर कॅपिटल आणि टू लाल कॅपिटल. आता जनरल रिझर्व्हची अमाऊंट होती 12,000 रुपये. आपण इथं 12,000 डेबिटला लिहिणार. किशोरला 3:1 रेशो आहे, 9,000 किशोरला येतील आणि 3,000 लालला येतील. आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट अमंग ओल्ड पार्टनर्स. याची जनरल एंट्री झालेली. याचं लेजर पोस्टिंग जनरल रिझर्व्ह अकाउंट तयार केलं नाही, त्याच्या डेबिटला तर देऊ शकत नाही. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केले. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय जनरल रिझर्व्ह. अमाऊंट लिहिणार ₹9,000 अँड 3,000. इथं डॅश. जनरल रिझर्व्ह झाल्यावर कॅपिटल दिलेलं बघा, किशोर आणि लालचं 90,000 आणि 48,000. आपण कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट लिहिणार 90,000 आणि 48,000, 48,000. इथं डॅश. इकडे असेटला लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहिणार लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार 75,000. एक ओळ जागा सोडायची. नेक्स्ट फर्निचर 6,000. बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण फर्निचर. इनरला लिहिणार आहोत 6,000 रुपये. ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडणार. फर्निचर झाल्यानंतर स्टॉक आहे 60,000 रुपये. तो सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचा स्टॉक. एक ओळ जागा सोडणार आपण स्टॉक लिहून. त्याच्यानंतर डेटर्स, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं डेटर्स. अमाऊंट लिहिणार ₹60,000, 60,000. बिल्स रिसिवेबल 39,000. बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण बिल्स रिसिवेबल. अमाऊंट लिहिणार 39,000. नेक्स्ट पुढे जाऊया. कॅश अकाउंट आपण तयार केले. कॅशच्या डेबिटला त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करायचा. लिहिताना लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट लिहिणार ₹30,000. अशा पद्धतीने सगळी बॅलन्स शीट ट्रान्सफर केलेली आहे. आता याच्यामध्ये बॅलन्स शीट ट्रान्सफरला एकही जनरल एंट्री आपल्याला करावी लागलेली नाही. पुढे त्यांनी काय सांगितलं की त्यांनी ऍडमिट करायचं ठरवलं रामला आणि त्याच्यासाठी 1/5 शेअर द्यायचा फ्युचर प्रॉफिट मधला, म्हणजे ₹5 प्रॉफिट झाला तर ₹1 त्याला द्यायचा. आणि त्यासाठी त्यांनी 60,000 रुपये बँक थ्रू पैसे आणलेले आहेत ॲज अ कॅपिटल म्हणून. मग आपण याची जनरल एंट्री जर करायचं म्हटलं तर आपण जनरल एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू राम कॅपिटल. नंबर 2 ची जनरल एंट्री या ठिकाणी होईल बँक अकाउंट डेबिट टू राम कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 60,000 डेबिट कॉलम मध्ये, 60,000 क्रेडिट कॉलम मध्ये. आणि नॅरेशन लिहायचं बिंग कॅपिटल ब्रॉट बाय राम. आता हे जे कॅपिटल आणलं याचं लेजर पोस्टिंग बँक अकाउंटच्या डेबिटला आणि राम कॅपिटलच्या क्रेडिटला. कारण जनरल एंट्रीमध्ये बँकला डेबिट आहे, रामला क्रेडिट. मग बँक अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू राम कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹60,000. आणि दुसरा इफेक्ट आपल्या कुठे लिहिणार आहोत आपण, कॅश राम कॅपिटलच्या क्रेडिटला बाय RTGS थ्रू आणलेत म्हणून बाय बँक अकाउंट. आणि रामच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार आहे ₹60,000, 60,000. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, कॅपिटल आणलेल्याची जनरल एंट्री केली, लेजर पोस्टिंग केलं, गुडविल रेज केलेले. आता गुडविल रेजची एंट्री करावं लागेल. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. अगोदर जनरल एंट्री करून घेऊया. नंबर 3 ची जनरल एंट्री असणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. ओल्ड पार्टनरची नावं लिहूया. फर्स्ट आहे किशोर, किशोर कॅपिटल अकाउंट आणि टू लाल कॅपिटल अकाउंट. बघा आता गुडविल किती आणले त्यांनी, 60,000 रुपये गुडविल आणलेले, 60,000 रेज केलं. त्यातलं किशोरच्या हिस्साला येतील 45,000, 3:1 या रेशो मध्ये वाटलेत. आणि लालच्या हिस्सेला येतील 15,000. आणि नॅरेशन लिहायचं बिंग गुडविल रेज. आता याच गुडविलचं लेजर पोस्टिंग गुडविल अकाउंटच्या डेबिटला किशोर आणि लालचं नाव लिहायचं. आपण जाऊया गुडविल कॅपिटलच्या डेबिटला, गुडविल अकाउंटच्या डेबिटला. आणि त्या ठिकाणी लिहायचं टू किशोर कॅपिटल. आणि अमाऊंट घेणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹45,000. आणि त्यानंतर टू लाल कॅपिटल अमाऊंट घेणार 15,000 रुपये. दुसरा इफेक्ट आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल किशोरच्या कॅपिटल मध्ये किशोरच्या कॉलम मध्ये 45,000 आणि लालच्या कॉलम मध्ये 15,000. इथं डॅश झालं. आपली 2 नंबरची एंट्री, 2 नंबरचं गुडविलची ट्रीटमेंट झाली. 3 नंबर मध्ये ॲप्रिशिएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग 20%. बॅलन्स शीटच्या असेटला लँड अँड बिल्डिंग लिहिले. त्या ठिकाणी जायचं लिहायचं ऍड ॲप्रिसिएशन ॲट 20%. आता 75,000च्या 20% अमाऊंट 15,000 येईल, ते ऍड होईल आणि आउटरला 90,000 येतील. आणि हे 15,000 रुपये आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय लँड अँड बिल्डिंग. ॲसेट वाढणे फायदा आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग अमाऊंट लिहिणार ₹15,000, 15,000 झालं. 3 नंबर. 4 नंबर मध्ये फर्निचर आणि स्टॉक डेप्रिसिएटेड आहे. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी फर्निचर लिहिलंय त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ऍट
किती पर्सेंट बघायचं आपण? 10% आहे. 10%. 6,000च्या 10% 600 रुपये. 6,000तनं 600 गेले तर 5,400 रुपये. आणि स्टॉक सुद्धा डेप्रिसिएटेड आहे, त्याच्यामुळं आपण स्टॉकला सुद्धा लिहिणार लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. आता बघा इथं 60,000च्या 10% 6,000 येतील आणि ते वजा होऊन आउटरला येतील 54,000 रुपये. हे दोन्ही डेप्रिशिएशन लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू फर्निचर, त्याची अमाऊंट लिहायची ₹600 आणि टू स्टॉक त्याची अमाऊंट लिहायची ₹6,000. अशा पद्धतीने आपण सगळे असेट रिव्हॅल्यूड केलेल्या पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे कॅपिटल जे आहे कॅपिटल अकाउंट म्हणजेच आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करून ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. एक वर्किंग नोट करावी लागेल. पहिल्यांदा न्यू रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल. मी करून ठेवलेले, तुम्ही पण त्याच पद्धतीने करा. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ओल्ड रेशो लिहून घेणार. ओल्ड रेशो आहे 3:1. त्याच्यानंतर शेअर ऑफ न्यू पार्टनर, नवीन पार्टनरला आपण फर्ममध्ये घेतलं 1/5 शेअरसाठी, म्हणजे 5 पैकी 1 रुपया. मग आपण पहिल्यांदा बॅलन्स रेशो काढणार. बॅलन्स रेशोचा फॉर्म्युला लिहायचा बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग आपण 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर 1/5 आहे, तो जर वजा केला तर बॅलन्स रेशो येईल 4/5, म्हणजेच काय 4/5 हा बॅलन्स रेशो येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर न्यू रेशोचा फॉर्म्युला लिहायचा न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. आता ओल्ड रेशो आपण लिहून ठेवला होता 3:1 हा ओल्ड रेशो. किशोरचा बघा अपूर्णांकात लिहिला तर किशोरचा हिस्सा 3 आहे, म्हणजे अपूर्णांकात लिहिला 3 आणि 1 ची बेरीज 4 येते, म्हणजे 4 पैकी किशोरला 3 आहे म्हणून 3/4. आणि बॅलन्स रेशो 4/5 यांचा गुणाकार केला तर 3 गुणिले 4 12 आणि 4 गुणिले 5 20, म्हणजे 12/20 येणार आहे. लालचं सेम त्याच पद्धतीने अपूर्णांकात रेशो लिहिला, त्याचा हिस्सा 1 आहे, 4 पैकी 1 म्हणून 1/4 आणि बॅलन्स रेशो 4/5 म्हणजे 1/4 गुणिले 4/5 म्हणजे 1 गुणिले 4 तर 4 आणि 4 गुणिले 5 20 अशा पद्धतीने येणार आहे. रामचा हिस्सा बघा 1/5 आहे. आता इथे जर लक्ष दिलं आपण तर याचा छेद 20 आहे, याचा पण छेद 20 आहे. मग आपल्याला याचा छेद 5 आहे, त्याला 20 करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल, छेदाला 4 आणि अंशाला सुद्धा 4 ने. मग 1 गुणिले 4 4 आणि 5 गुणिले 4 20, सगळ्यांचा छेद 20 आला तर आपण 12 4 आणि 4 असा रेशो घेणार. 12/4 याला अजून सिम्प्लिफाय करता येतं. 4/1 4 आणि 4/3 म्हणजे तुमचा रेशो काय येणार आहे 3:1 हा रेशो असणार आहे. आय होप हे रेशो कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय कॅपिटल ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. याच्यामध्ये आपण न्यू रेशो लिहिणार 3:1 आपला न्यू रेशो. आता लक्ष द्या रामने कॅपिटल किती घेऊन आलाय 60,000 नवीन फर्म मध्ये. आता नवीन फर्म मध्ये नवीन रेशो नुसार त्याचा हिस्सा किती 1, किती पैकी 1 1 2 आणि 3 5 पैकी 1 आहे म्हणून मी काय लिहिले ते लक्षात घ्या. राम कॅपिटल ऑफ ₹6,000 फॉर किती हिस्स्यासाठी 1/5 शेअर साठी, म्हणजे 5 पैकी 1 हिस्स्यासाठी त्यांनी 60,000 आणलेत, म्हणजे एका हिस्स्यासाठी 60,000 आणलेत. म्हणून आपण किशोरचं कॅपिटल काढताना किशोर कॅपिटल इज इक्वल टू 60,000 एका हिस्स्यासाठी म्हणून 60,000 भागिले 1 आणि किशोरचे हिस्से 3 आहेत म्हणून गुणिले 3 केलं तर त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल 1,80,000 येणार. त्याच्यानंतर लालचं कॅपिटल सेम अशाच पद्धतीने काढणार 60,000 एक हिस्स्यासाठी आणि लालचा हिस्सा नवीन फर्म मध्ये 1 आहे त्याचं कॅपिटल 60,000 येणार आहे आणि रामचं आपल्याला डायरेक्ट सांगितलंय 60,000. तर अशा पद्धतीने आपण 1,80,000 60 अशा पद्धतीचं कॅपिटल कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी हे जे कॅपिटल कॅल्क्युलेट केले 1,80,000 60,000 आणि 60,000 हे आपण आपल्या बॅलन्स शीटला कॅपिटल म्हणून लिहून घ्यायचं. बॅलन्स शीटला जायचं त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहायचा किशोरचं लिहिणार 1,80,000, नंतर लालचं 60,000 आणि नंतर रामचे 60,000 असे टोटल आउटरला आपण दाखवणार आहोत ₹3 लाख. आणि या कॅपिटलचा म्हणजेच ह्या जे कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलं याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो दुसरा इफेक्ट आपण कुठं लिहितो बघा. आपलं कॅपिटल अकाउंट तयार केलेलं असतं त्या कॅपिटल अकाउंटच्या शेवटी आपण काय म्हणतो या ठिकाणी टू बॅलन्स कॅरीड डाऊन. इथं लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि अमाऊंट लिहायची 1,80,000 60,000 आणि 60,000 अशा पद्धतीने.
आणि आता आपण क्लोजिंगला सुरुवात करायची, आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशनचा अंदाज घेतला तर क्रेडिटची टोटल जास्त आहे 15,000 रुपये क्रेडिटला आहे, तेच डेबिटला लिहिणार 15,000, तेच डेबिटला लिहिणार 15,000. आणि या 15,000 6,600 जर वजा केले तर आपल्याला रिव्हॅल्युएशनचा जो प्रॉफिट असणार आहे तो 8,400 रुपये राहील. आणि 1 2 तिसऱ्या ओळीला लिहायचं 2 ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट किशोर आणि सेकंड आहे लाल. तर किशोरच्या हिस्स्याला आपण लिहिणार आहेत 6,300, त्याच्या रेशोमध्ये वाटले 3:1 तर, आणि याच्या हिस्स्याला 2,100, असे टोटल 8,400 आपण आउटरला दाखव. याचा दुसरा इफेक्ट आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट. एकाचं लिहिणार 6,300 आणि दुसऱ्याच लिहिणार 2,100 इथं डॅश. आणि आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा जो राम आहे तो 60,000 डेबिट आणि 60,000 क्रेडिट अशा पद्धतीने क्लोज होईल. इथं बघा लालच्या बाबतीत 48 आणि 15 आणि 2 आणि 3 म्हणजे 60,000पेक्षा क्रेडिटची टोटल जास्त डेबिट पेक्षा, म्हणजेच 68,100 क्रेडिटची टोटल आहे, तीच डेबिटला लिहिणार 68,100 आणि त्यातने 60,000 गेले तर 8,100 बॅलन्सिंग फिगर राहील. किशोरच्या बाबतीत बघा हे 90, 9 आणि 45 थोडक्यात 1,80,000 पेक्षा कमी आहेत, म्हणजे डेबिटची टोटल जी आहे ती 1,80,000 आहे किशोरची, तीच क्रेडिटला लिहिली 1,80,000 आणि त्यातने सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार 29,700. 29,700. आता हे कसे आहेत, आता हे जे पैसे आहेत हे काय करायचं हे त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितले. बघा कुठे सांगितले, बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचे, म्हणजे बँकला ट्रान्सफर करायचे. म्हणजे आपण थोडक्यात इथं काय करणार आहोत, याला म्हणणार टू बँक अकाउंट आणि इथं सुद्धा लिहिणार टू बँक अकाउंट. आता बघ इथं लाल कॅपिटलच्या डेबिटला आहेत, म्हणजे बँकेचे कुठे लिहावं लागतील, क्रेडिटला, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय लाल कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार होत आपण 8,100. आणि इथं बघा किशोर कॅपिटलच्या क्रेडिटला आहेत, म्हणजे बँकेच्या डेबिटला लिहावं लागेल टू किशोर कॅपिटल 29,700 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलं, पार्टनर्स कॅपिटल क्लोज केला. आता गुडविल क्लोज करूया. गुडविलच्या डेबिटची टोटल आहे 60,000, तीच क्रेडिटला लिहिणार 60,000, बॅलन्सिंग फिगर देखील 60,000च राहिली, याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा गुडविलचा बॅलन्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार गुडविल अकाउंट 60,000. आता कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश बघा डेबिटची टोटल जास्त आहे, 1,19,000 टोटल येणार आहे, 1,19,700 रुपये, तेच क्रेडिटला लिहिणार 1,19,700 रुपये. आणि त्यातनं 8,100 जर वजा केले आपण तर 1,11,600 रुपये शिल्लक राहतील, याला म्हणणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि 1,11,600 रुपये आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं कॅश ऑब्लिक, आपला बँकचा बॅलन्स दिला डायरेक्ट बँक लिहूया 1,11,600 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलेले, बॅलन्स शीट टॅली केली पण आपले जनरल एंट्रीज राहिलेले. आता जनरल एंट्रीमध्ये आपण जर आलो ना, आपल्या बघितलं तर 3 जनरल एंट्री झालेल्या आहेत, अजून आपल्याला 4 ते 5 जनरल एंट्री करायच्यात. कशा करायच्या ते मी तुम्हाला समजून सांगतो. आता बघा आपण पहिले 3 जनरल एंट्री केले की बाबा गुडविल वगैरे डिस्ट्रीब्यूट केलं. आता आपण काय करायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंटला ज्या अमाऊंट लिहिलेल्या आहेत त्याच्या जनरल एंट्रीज करायच्या. बघा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला जर आलो तर अंदाज घ्या, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला या ठिकाणी आपण ज्या अमाऊंट लिहिल्या त्याची एक जनरल एंट्री होईल. म्हणजे रिव्हॅल्युएशनला डेबिट आहे, मग रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर आणि टू स्टॉक अशी जनरल एंट्री येणार आहे. म्हणून आपण जनरल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे जायचं. 4 नंबरची जनरल एंट्री लिहायची, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट, अमाऊंट लिहिणार क्रेडिट कॉलम मध्ये 600 आणि टू स्टॉक अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार 6,000, म्हणजे डेबिटला 6,600 रुपये लिहिणार आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग असेट रिव्हॅल्यूड, बिंग असेट रिव्हॅल्यूड. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटच्या आयटमच्या एक जनरल एंट्री केली. आता रिव्हॅल्युएशनला क्रेडिटला जे आयटम आहे त्याची एक 2 नंबरची जनरल एंट्री करायची. रिव्हॅल्युएशनला क्रेडिट आहे म्हणजे जनरल एंट्रीमध्ये रिव्हॅल्युएशनला क्रेडिट द्यायचं, म्हणजे एंट्री होईल लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. जनरल एंट्री करूया आपण. नंबर नेक्स्ट 5 नंबर जनरल एंट्री, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, अमाऊंट लिहिणार ₹15,000 15,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याची पण अमाऊंट लिहिणार ₹15,000 आणि नॅरेशन लिहायचं बिंग असेट रिव्हॅल्यूड, बिंग असेट रिव्हॅल्यूड. ही झाली आपली एक एंट्री. आता नेक्स्ट पुढे बघा आपण काय केलेलं आहे,
की इथं रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला बघा, तो दिसतोय रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, म्हणजे याची 3 नंबरची एंट्री करावं लागेल. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दिसतोय, पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला वाटलाय, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू किशोर कॅपिटल टू लाल कॅपिटल. तर ती जनरल एंट्री करून घेऊया आपण. नंबर 6 रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू किशोर कॅपिटल आणि टू लाल कॅपिटल अकाउंट. आता रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत 8,400, जो प्रॉफिट आहे तो 8,400, तो 6,300 आणि 2,100 या पद्धतीने वाटलाय आपण. याचं नॅरेशन लिहायचं, बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर. ही जनरल एंट्री झाल्यानंतर आपल्याला पार्टनर्स कॅपिटलला बघा या ठिकाणी या, आणि या ठिकाणी जर आपण बघितलं की जी बॅलन्सिंग फिगर आहे बघा, याची लालची इकडं डेबिटला आणि किशोरची इकडं क्रेडिटला. म्हणजे आता याची एंट्री जर करायचं म्हटलं तर लाल कॅपिटल अकाउंट डेबिटची अमाऊंट बँकच्या क्रेडिटला ट्रान्सफर केली, पण लाल कॅपिटलच्या डेबिटला बँकेच्या क्रेडिटला, म्हणून लाल कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी जनरल एंट्री होईल. तर ती करूया. नंबर 7 ची जनरल एंट्री असणार आहे, लाल कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, आणि अमाऊंट लिहिणार आहोत 8,100. नॅरेशन लिहायचं, बिईंग कॅपिटल ऍडजस्टेड. आणि लास्ट एंट्री आपल्याला काय करायची, इथं बघा किशोर कॅपिटलचे क्रेडिटला आहे, मग ते आपण बँकेच्या डेबिटला लिहिले, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू किशोर कॅपिटल अशी एंट्री होणार लागेल. बँक अकाउंट डेबिट टू किशोर कॅपिटल, आणि अमाऊंट लिहिणार 29,700 रुपये, आणि नॅरेशन लिहिणार याचं, बिईंग कॅपिटल ऍडजस्टेड. अशा पद्धतीने आपण जनरल एंट्री देखील केलेल्या आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असणार आहे. आपण या प्रॉब्लेम मध्ये लेजर प्लस जनरल एंट्री कशा करायच्या हे अभ्यासलेलं आहे, पूर्ण प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असणार आहे. प्रॉब्लेम जर समजलेला असेल, शिकवण्याची मेथड जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.